बाबा हे हे काय चाललंय मग धरणं? राजाभाऊ बिझनेसची तयारी राजाभाऊ बिझनेस बिझनेस म्हणजे काय राजाभाऊ आता गणपती आला तुम्हाला तर माहिती आहे ना आणि आजपासून मी जाणार आहे संध्याकाळी पुण्यात. पुण्यात आला लक्षात माझ्या तुझा काय बिझनेस आहे. 2 मिनिटं थांब फक्त. विषय काय मित्रांनो, आता तुम्ही पुण्यात गणपती बघायला जायचा प्लॅन करताल, बिंदास प्लॅन करा, एन्जॉय करा. फक्त एकच गोष्ट मी सांगतो, पुण्यात यंदा म्हणजे दरवर्षी सालाबादप्रमाणे पुण्यात काही लोकांचा जबरदस्त बिझनेस असतो. खूप मोठ्या प्रमाणात उद्योग असतो, त्याला काही पैसे बिसे लागत नाही त्या प्रकारे ते. आणि गणपतीत हे त्यांचं टार्गेट असतं की यावं गणपतीला गर्दी व्हावी आणि आपला बिझनेस मोठ्या प्रमाणात चालवा, असा बिझनेस असतो. म्हणजे तुम्ही आता जाताल बिझनेसमध्ये सोन्याची सोनं बिनं घालून गाड्यात चैनी वेनी टाकून पाकिट बिकीट ठेवून, आणि त्यांचं ते लक्ष तेच असतं की बाबा चैन उडवायचा, पाकिट उडवायचा, मोबाईल उडायचा. म्हणजे ते उद्योजक म्हणजे आपले आसपासचे चोर लोक आहेत. म्हणजे ते गणपती त्यासाठीच येतात पुण्यात, काही ठिकाणी भागात फिरतात असतात ही लोकं. त्यांच्याकडून काळजी करा. जॅकेट वगैरे घालून जावा, हुडी घालून जावा, आत किस्से वगैरे असले पाहिजे असं ठेवा. लूज पॅन्टी घालू नका हेच सांगेल की. आणि आपल्या माता भगिनींनी सोनं वगैरे घालून जायची गरज नाही आहे. तुमचं सोनं महागात पडू शकतं घालून गेलं. काय गर्दीमध्ये एवढी प्रचंड असते की कळत नाही कुठून कोण कधी हात घालते. अनुभवाचे बोलत म्हणून सांगतो एवढं, आणि हे चांगल्यासाठीच सांगतोय मी, वाईट नाही आहे. कारण की अशा घटना बरे घडतात. मोबाईल जातात, पोलीस चौकीला कंप्लेंट करतात, पोलिसांमधील ऑनलाईन कंप्लेंट करा. ऑनलाईन कंप्लेंट केली तरी माझा मोबाईल अजून मला मिळालेला नाही आहे. पाकिटसुद्धा गेलेलं आहे, त्यात पैसे नव्हते नशीब. त्यामुळे मी सांगतो. आणि शेवटचं, आता मी याला जातो घेऊन पोलिसांकडे. धन्यवाद. चल रे.